नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन, डोंबिवली. आजचा आपला भाग चालला 36वा. आज आपण अभंग घेणार आहोत 170 ते 175. प्रथम आपण 170वा अभंग ऐकूयात. पाहता पंढरी राया, त्याच्या मुक्ती लागे पाया. पुरुषार्थे चारी, त्याचे मोक्षार्जव करी. धन संपत्तीचा दाता होया, पाहता पंढरीनाथा. संतांचे चरणी लोळे, नाचे दासी जनी, नाचे दासी जनी. प्रत्यक्ष पंढरी रायाचं, पांडुरंगाचं ज्याला दर्शन होतं त्यालाच मुक्ती मिळते. मुक्ती स्वतः त्या भक्ताजवळ जाते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ त्याची विनवणी करतात, आर्जव करतात. धन संपत्ती देणारा हा पंढरीनाथ तो हे पाहून कृतकृत्यच होतो. संतांच्या चरणी दासी जनी आनंदाने लोळण घेते आणि नाचते. पुढचा अभंग ऐकूयात 171वा. विष्णू मुद्रेचा अंकिला, तोची वैष्णव एक भला. अहम जाळोनी अंगारा, सोहम भस्मी तीर्थ सारा. विष्णु माया द्वारावती, भक्ती मुद्रा त्या मिरवती. पंचायतन पूजे भावे, अहम सोहम भस्मी नावे. प्रेम तुळसी कानी, म्हणे नाम याची जनी. प्रेम तुळसी कानी, म्हणे नाम याची जनी. वैष्णव तोच जो वैष्णव मुद्रा धारण करतो, म्हणजेच गोपी चंदनाचे पट्टे अंगावर लावतो. कारण विष्णूला तो शरण गेलेला असतो. विष्णू भक्त असतो. वैष्णवांची ओळख विष्णू मुद्रेनेच होते. अहम जाळून त्यांचा अंगारा आणि सोहम जपाचं भस्माने शरीर पवित्रच होतं. विष्णूने मायेने कृष्णावतार धारण केलाय आणि द्वारकाधीश झालाय. जिथे कृष्णाचं वास्तव्य झालं तिथे त्याचे अनेक भक्त झाले आणि ते स्थान सुद्धा पवित्र झालं. भक्तिभावाने पंचायतन पूजा म्हणजे शिव, विष्णू, देवी, सूर्य आणि गणपती या 5 देवांची एकत्र उपासना करणंही सुरू झालं. नाम जप होऊ लागला, ज्या जपामुळे अहम सोहमचं भस्म होयायचं. प्रेमरूपी तुळस पंचायतन पूजेवर वाहिली जायची असं जनाबाई सांगतायत. पुढचा अभंग 172वा आपण ऐकूयात. वैष्णव तो कबीर, चोखा मेळा महार. तिजा तो चांभार, रोहिदास. सजण कसाई, बाया तो कसाब. वैष्णव तो शुद्ध, एकनिष्ठ. कमाल फुलारी, मुकुंद जोहरी. जिहि देवद्वारी, वस्ती केली. राजाई गोणाई, आणि तो नामदेव. वैष्णवांचा राव, म्हणवीत से. वैष्णवाचरणी, करी ओवाळणी. तिथे दासी जनी, शरीराची. तिथे दासी जनी, शरीराची.
कबीर हा वैष्णव, चोखामेळा महार. तिसरा रोहिदास, तो चांभार. सदण हा कसाई, बाया तो कसाब. शुद्ध एकनिष्ठ विष्णुभक्त असे वैष्णव. कमाल हा फुलारी, तर मुकुंद हा जोहरी. या सगळ्या भिन्न भिन्न जातीच्या भक्तांनी देवाच्या भक्तीद्वारात वसती केलेली आहे. राजाई गोणाई या दोघीही नामदेवांच्याच पत्नी. वैष्णव असून नामदेव तर वैष्णवांचा राजाच म्हणविले जातात. अशा या वैष्णवांच्या चरणांवर दासीजनी शरीराची ओवाळणी करते, म्हणजेच स्वशरीर तन मन धनाने ओवाळून टाकते. पुढचा अभंग घेऊयात. 173वा. वैष्णव तो एक इतर ती सोंग, ठसे देऊनी अंगेची तारीती. जिचे योनी जन्मला तिसी दंडू लागला, तीर्थरूप केला देश धडी. नाही कोणी ब्रह्मज्ञान, जो का दुराचारी. अखंड द्वेष करी सज्जनांचा, विद्येच्या अभिमाने नाईके कीर्तन. पाखंडी हे म्हणे करीती काई, पंचरस पात्रा कांता हे बुडविती. उद्धरलो म्हणती आम्ही संत, कीर्तनाचा द्वेष करीतो चांडाळ. तयाचा विटाळ मातंगीसी. वैष्णव तो एक चोखामेळा महार. जनी म्हणे निर्धार केला संती. जनी म्हणे निर्धार केला संती. अर्थ: वैष्णव खरा एकच, बाकी सारी भक्तीची सोंग आणतात. स्वतःच्या अंगावर वैष्णव मुद्रा लावून स्वतःला वैष्णव म्हणवतात. जिच्या पोटी जन्म घेतला तिलाच ते शिक्षा करतात. तीर्थरूप असणारे त्याचे वडील जन्मदाते, त्यांना ढोंगी किंवा भक्तीचं सोंग आणणारे हे वैष्णव देशोधडीला लावतात. ब्रह्मज्ञान ऐकत नसून हे दुराचारी संत सज्जनांचा सतत द्वेषच करत असतात. जी काय थोडीफार विद्या शिकलेली असतात तिचा त्यांना एवढा अभिमान वाटतो की ते कीर्तनही ऐकत नाहीत. उलट कीर्तन करणाऱ्यांना ते पाखंडी असं म्हणतात आणि स्वतः मात्र काहीही करतच असतात. हे पंच ज्ञानेंद्रियांचा फक्त उपभोग घेतात. स्वतःच्या बायकोला पंचरसांच्या भांड्यात बुडवली तरीही स्वतःला संत म्हणवतात. वर आमचाच उद्धार झाला असंही सांगतात. जो कीर्तन भजनाचा तिरस्कार करतो, द्वेष करतो, तो चांडाळच आहे. देवी मातेला सुद्धा त्याचा विटाळ होतो. सर्व संतात खरा वैष्णव एकच आहे आणि तो म्हणजे जातीने महार असलेला चोखामेळा, असं जनाबाई मोठ्या निर्धाराने म्हणतात. पुढचा अभंग ऐकूयात. 174वा. पंढरीचा वार करी त्याचे पाय माझे शिरी. हो का उत्तम चांडाळ पायी ठेविने कपाळ. वंद्य होय हरिहरा सिद्ध मुनी ऋषीश्वरा. मुखी नाम गरजे वाणी म्हणे नामयाची जनी. मुखी नाम गरजे वाणी म्हणे नामयाची जनी. अर्थ: पंढरीची वारी करणारा, त्याचे पायही पवित्र. मी तर त्याला शिरोधार्थच मानते. त्याच्या पायाशी मी नतमस्तकच होईल. तो जरी चांडाळ म्हणजे खालच्या जातीचा असला तरी तो वारकरी असल्यामुळे माझ्यासाठी उत्तम असून त्याच्या पायी मी डोकं ठेवीन. कारण तो वारकरी हा हरीला आणि हराला, तसंच सिद्ध भक्तांना, मुनींना, ऋषींना, ऋषीश्वरांना तो वंद्यच असतो.
तो नियमित पांढरीची वारीच करत असतो. त्याच्या वाणीतून निरंतर सतत पांडुरंगाचं नामच असतं. त्याच्या वाणीतून निरंतर सतत पांडुरंगाचं नाम घेणं आणि तेही मोठ्यांदा घेणं चालूच असतं, असं नामयाची जनी म्हणते. पुढचा अभंग ऐकूयात. 175वा. आले वैष्णवांचे भार, दिले हरी नाम नगार. अवघी दुमली पंढरी, कडकडाट गरुड पारी. टाळ मृदुंग धुमाळी, रंगणी नाचे वनमाळी. ऐसा आनंद सोहळा, दासी जनी पाहे डोळा. दासी जनी पाहे डोळा. अर्थ: वारीला वैष्णवांचे, पांडुरंगांच्या भक्तांचे लोंढेच्या लोंढे पंढरपुरी येतात आणि हरिनामाचा गजर ते सतत करीत असतात. त्यांच्या त्या गजराने अवघी पंढरी दुमदुमते, नामगजरमय होते. गरुड पारावर तर विद्युल्लतेप्रमाणे आवाजाचा मोठा कडकडाट होतो. टाळ मृदुंगाच्या धुमाकुळीत रिंगणात प्रत्यक्ष वनमाळी म्हणजेच पांडुरंग नाचतो. असा हा महान आनंदाचा, अत्यानंदाचा सोहळा दासी जनाबाई प्रत्यक्ष पाहत आहेत. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.